अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झाला आणि त्यांच्या विमान अपघाताचा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBने प्राथमिक चौकशी अहवाल जारी केला। AAIBने प्रसिद्ध केलेला हा प्राथमिक अहवाल 22 पानांचा असून त्यामध्ये विविध निष्कर्ष मांडण्यात आले आहेत। दरम्यान या अहवालावर आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। या प्राथमिक अहवालामध्ये बारामती एअरफील्ड हे बारामती जिल्ह्यात आहे असा उल्लेख या प्राथमिक अहवालात करण्यात आला आहे। आता नेमक्या याच चुकीवर बोट ठेवत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। प्राथमिक अहवालात AAIBने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे, असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले। या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील बारामती एअरफील्ड इज सिच्युएटेड इन द बारामती डिस्ट्रिक्ट ऑफ द स्टेट महाराष्ट्र हे वाक्य AAIBने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे। परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेन असं ट्विट रोहित पवार यांनी केले। त्यामुळे आता दादांच्या न्यायासाठी रान पेटवलेले रोहित पवार या अहवालावर परवा मुंबईत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।